नमस्कार, मी संकेत आवटे. पुन्हा एक सिरीज मार्केट गीता #मार्केट गीता तुम्ही बघितली असेलच. त्याचा मी पुढचा पार्ट घेऊन येतोय. आपल्यासोबत आहे सलमा. वेलकम सलमा. पहिला पार्ट तुम्ही बघितला असेल, ज्यामध्ये ट्रेडिंग कसं सुरुवात करायची असते, मार्केट म्हणजे काय, ते चालतं कसं, एकदम बेसिक गोष्टी काय असतात, त्याला पुढे आपण थोडं नेक्स्ट लेवलला घेऊन जातोय. त्यामध्ये काही क्वेश्चन सलमानने विचारले होते, त्यालाच आपण पुढे कंटिन्यू करतोय. आज आपण जातोय चार्टवर. लास्ट आपण बघितलं होतं मार्केट अपडाऊन का होतं. आता आपण बघणार आहोत कॅन्डल स्टिकचा वापर कसा करून घ्यायचा, म्हणजे मार्केट वर जाणार किंवा खाली जाणार हे कसं ओळखायचं, बरोबर. सो त्यासाठी उपयोगाला काय येणार आहे, कॅन्डल येणार आहे. एक गोष्ट आपण महत्वाची बघितली होती, ती म्हणजे लाईन चार्ट. फक्त लाईन्सचा वापर होणार नाही आहे जास्त, याच्यापेक्षा बेटर ऑप्शन आपल्याकडे आहे, ते म्हणजे कॅन्डल्स. या कॅन्डलचा वापर करून आपण ठरवू शकतो मार्केटमध्ये सेंटिमेंट काय आहे. आता काही एक्झाम्पल मी देतो. फॉर एक्झाम्पल, मार्केटमध्ये काही मुवमेंट्स येत आहेत. मी थोडंसं चार्ट हा बाजूला घेऊन जातो. जे काही डाऊट असतील ते मला पुढे विचारू शकता. आता सपोज ही मुवमेंट येते अशी, ओके. इथं आहे ओपनिंग प्राइस आणि इथं आहे क्लोजिंग प्राइस. ही मुवमेंट झाली. सपोज ही मुवमेंट आहे 1 तासाची. जर 1 तासामध्ये एवढी मुवमेंट झाली असेल आणि जर या दोन लाईन्सना आपण जोडलं, सपोज ही अशी लाईन खाली घेऊन आलो मी आणि इथं ही वर शॅडो बनणार नाही, कारण याच्यापेक्षा प्राइस वर गेलेलीच नव्हती. जस्ट जर ही प्राइस अशी वर गेलेली असेल आणि इथून हा खाली आला असेल, तर इथं याचा ॲक्च्युली बनला हाय, बरोबर. आणि सपोज ही अजून थोडी खाली आली असती, तर हा असेल लो. म्हणजे याला शॅडो बनेल जी इथंपर्यंत जाईल आणि इथं एक शॅडो जाईल, इथंपर्यंत येईल. सो कॅन्डलचा शेप असा असेल. सांगू शकता या कॅन्डलचा कलर कोणता असेल? ग्रीन. का? कारण अपसाइड क्लोज झाले ना ते. करेक्ट. ग्रीन कॅन्डल असेल बिकॉज इथं ओपन आहे, इथे क्लोज आहे, आणि मार्केट जेव्हा खालून वर जातं तेव्हा कॅन्डलचा इथं कलर तुम्हाला ग्रीन बघायला मिळणार. याच्या एक्झॅक्ट अपोजिट सपोज अशी काहीशी मुवमेंट होते. इथं आहे ओपनिंग प्राइस आणि इथं आहे क्लोजिंग प्राइस. जर मी याला जॉईन केलं, सपोज थोडंसं वर खाली होईल, अशा प्रकारे ही कॅन्डल बनू शकते. हा हाय मॅक्सिमम इथंपर्यंत बनला होता, याला आपण हाय मानतोय, आणि अप्रॉक्सिमेटली हा लो असेल. सो इथं एक शॅडो माझी बनेल, याला आपण लो म्हणू शकतो. हा असेल हाय, ओपन वर झालेला आहे, क्लोज खाली झालेला आहे. सो जर याचा कलर आपण ठरवला तर तो कुठला असेल? रेड असेल. जेव्हा ग्रीन कलर बनतो याचा अर्थ बुलिश मुवमेंट आहे. याला क्लिअरली आपण म्हणतो की बुलिश मुवमेंट आहे, मार्केट वर जाऊ शकतं. आणि जेव्हा मार्केट खाली जातं तेव्हा कॅन्डल रेड बनत जातात आणि यालाच बेअरिश मुवमेंट म्हणतात. म्हणजे हा इंडिकेट करतो मार्केट वर जाणार आहे आणि रेड इंडिकेट करतो की मार्केट खाली जात आहे. आता या केसमध्ये याचा वापर आपण करून घेऊ शकतो. म्हणजे काय, ही एक कॅन्डल बघितली की मला कळतं मार्केटमध्ये काय झालं. म्हणजे इथं ओपन झालं, मॅक्सिमम मार्केट इथंपर्यंत गेलं होतं, परत आणि तो खाली आला, परत इथं येऊन क्लोज झाला. या सगळ्या गोष्टी मला बघत बसायची गरज नाही आहे. समजा मला वाटलं की एका सेकंदात मला जाणून घ्यायचं मार्केट कुठून कुठं कसं गेलं होतं. ही एक कॅन्डल बघितल्यानंतर आपल्याला कळतं की एक्झॅक्टली मार्केटमध्ये काय झालं असेल. सो अशा मल्टिपल कॅन्डल बनतात आणि प्रत्येक कॅन्डल मागं काही ना काही अर्थ दडलेला आहे, बरोबर. सो फॉर एक्झाम्पल अजून एक गोष्ट दाखवतो मी. इथं मार्केट ओपन झालं, अप डाऊन अशा काही मुवमेंट झाल्या. आता यानंतर डायरेक्ट तुम्ही काही सांगू शकता का इथं मार्केटमध्ये काय झालं? सपोज इथं ओपन आहे, इथं आहे क्लोज. फक्त या चार्टकडे बघून काही बोलता येऊ शकतं? नाही. जर मी याच्या लेवल्स या ड्रॉ केलेल्या, जॉईन केल्या, सपोज मी हे जॉईन केलं आणि हे वर घेऊन गेलो, इथं आहे क्लोज, इथं आहे ओपन. ओके, याचा कलर कोणता असेल? ग्रीन. ग्रीन असेल. आता जर याचा कलर ग्रीन असेल, याचं रिझन काय असेल? ओपन खाली आहे, क्लोज वर झाला, याचा अर्थ मार्केट खालून वर जात आहे. पण याचा अर्थ या चार्टकडे बघून तुम्ही काय समजणार? मार्केट वर जात आहे. हो, हे तर क्लिअर आहे. मग जर मार्केट वर जात आहे याचा अर्थ मी बाय करणार. पण कॅन्डलकडे बघितल्यानंतर काहीतरी वेगळंच इंडिकेशन मिळतं. समजा हा आहे हाय, बरोबर. हा हाय झाला, हा लो झाला. या केसमध्ये एक वेगळा मेसेज मला मिळतोय की दोन्ही बाजूनी प्रेशर आहे. या कॅन्डलला म्हटलं जातं डोजी कॅन्डल. जर इथं डोजी कॅन्डल बनत असेल तर तो क्लिअरली इंडिकेट करतो मार्केटमध्ये आहे कन्फ्युजन. फक्त चार्टकडे बघितल्यानंतर काय वाटतं की थोडंसं तो वर जाण्याचा प्रयत्न करतोय, पण याच्याकडे बघितल्यानंतर मला कळतं की दोन्ही बाजूनी प्रेशर लावलं जात आहे. लास्ट टाइम एक एक्झाम्पल आपण बघितलं होतं की जर ग्रेट खली बरोबर माझं युद्ध झालं
किंवा आपण पंजा लढवला तर तो जिंकेल. पण या केसमध्ये दोन्ही पैलवान सेम ताकदीचे आहेत. काय होऊ शकतं, बायर कदाचित 100 कोटी घेऊन आलेत, सेलर पण 100 कोटी घेऊन आलेत, म्हणजे हा खालून वर प्रेस करतो, तो वरून खाली प्रेस करतो. आता या केसमध्ये हे असं होतं का हे पण समजून घेणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत सायकोलॉजी क्लिअर होणार नाही तोपर्यंत काहीही उपयोग होणार नाही. मार्केटमध्ये ट्रेड कसा केला जातो, मेजरली सायकोलॉजीवर ट्रेड केला जातो. जो कोणी बायर आहे तो कुठून कुठंपर्यंत राईड करू शकतो याचा अंदाज यायला पाहिजे. कोणीतरी सेलर आहे, कोणीतरी ट्रेड घेतोय, कोणीतरी एंट्री घेतोय, एक्झिट घेतोय, त्याचे स्टॉप लॉसेस असतात, ते कुठं आहेत हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत मार्केटचा अंदाज येणार नाही. आता फॉर एक्झाम्पल इथंच आपण एक्झाम्पल घेऊयात. इथं काही लोकांनी बाय केलेलं असू शकतं, करेक्ट. हा जो बायर आहे हा इथं गेल्यानंतर त्याला काय वाटेल, मला चांगलं प्रॉफिट मिळाले म्हणून तो सेल करू शकतो. काही लोक इथं सेल करतील. आता बायर झाले कमी, बरोबर. इथं सेलर तर तेवढेच आहेत, कदाचित वर जाईल तसं सेलर वाढत जाणार, कारण त्यांना वाटेल इथून खाली पडू शकतं, आणि बरोबर मार्केट खाली यायला चालू होतं. जसं मार्केट खाली येतं इथं काही लोक बाहेर पडतील, इथं काही लोक सेल करतील, इथं काही लोक सेल करतील. इथं झाले सेलर कमी, करेक्ट. सेलर कमी झाल्यामुळं जसं मार्केट खाली येतं तसं बायरची संख्या वाढायला लागते, आणि इथून परत मार्केट वर जायला सुरू होतं. जसं मार्केट वर जायला लागतं परत काही लोक बाहेर पडत असतात, त्यामुळे बाहेरची ताकद हळूहळू वीक होत जाते, आणि इथं जोरदार सेलिंग प्रेशर येतं आणि मार्केट सरळ हळूहळू खाली यायला लागतं. इथं जसं परत मार्केट येतं परत बाईंग प्रेशर येतं आणि इथून मार्केट अगेन वर जातं. या केसमध्ये आपण काय म्हणू शकतो, दोन्ही साईडनी प्रेशर येतं. जर हा ट्रेंड असा असता सलग मार्केट वर जात आहे, हा अप ट्रेंड म्हणू शकलो असतो. पण इथं मला क्लिअरली कळतं मार्केट रेंज बाउंड आहे. ट्रेंड काय असतात हे आपण पुढे बघूयाच, पण आता इथं मला क्लिअरली इंडिकेशन मिळतं की दोनही बाजूनी प्रेशर दिलं जात आहे मार्केटवर. बायर पण तेवढीच ताकद लावतायत, सेलर पण तेवढीच ताकद लावतायत. याचा अर्थ मला इथं ट्रेडच करायचा नाही आहे हे इंडिकेट होतं. पण जर माझ्याकडे ही कॅन्डल नसती तर मला ते क्लिअरली समजलं नसतं. कळतंय ना. जर इथं फक्त मी शेप बघून ट्रेड घ्यायचा ठरवला तर एवढं सोपं नाही. इथं ही कॅन्डल मला क्लिअरली इंडिकेट करून दाखवते की तुम्ही इथं एंट्री घेऊ शकता किंवा घेऊ शकत नाही. इथं कन्फ्युजन आहे, डोजी कॅन्डल आहे, म्हणून मी इथं शक्यतो ट्रेड घेणार नाही. आणि हे जे मार्केट आहे याला म्हणतात रेंज बाउंड मार्केट असणं. सर ह्या केसमध्ये मग स्टॉप लॉस जास्त हिट होऊ शकतात ना. स्टॉप लॉस हिट होऊ शकतात याचा अर्थ काय सिंपल आहे बघा. प्रत्येक ठिकाणी मार्केट अपडाऊन झालंय, बरोबर. कोणी येणार कुठेही एंट्री घेणार. आता तो काय करेल, समजा इथं एखाद्या व्यक्तीने एंट्री घेतली, फॉर एक्झाम्पल आपण पकडून चालू, कलर एक थोडासा मी याचा चेंज करतो अजून. कोणाला वाटेल इथं बाय करावं, तो बाय करेल, इथं एस एल लावेल, मार्केट वर जाऊन त्याचा एस एल घेऊन गेलं. काही लोकांना वाटेल मार्केट पडतंय म्हणून इथं काही लोक सेल करतील, थोडंसं खाली आलं मार्केट परत आहे असं वर गेलं, तुम्ही इथं एस एल लावले असतील, इथं लावले असतील, इथं लावले असतील, सगळे एस एल हिट झाले. मग या केसमध्ये तुमचे मल्टिपल एस एल हिट होतात. सो जेव्हा मार्केट रेंज बाउंड असतं, कन्फ्युजन स्टेटमध्ये असतं, मोठे प्रॉफिट मिळत नाहीत आणि तुम्हाला राईडसुद्धा करता येत नाही. खूप जास्त स्टॉप लॉस जाण्याचे चान्सेस असतात. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं मार्केट दिसतं तेव्हा ट्रेड करायचा नाही. जर मार्केट रेंज बाउंड असेल तर शक्यतो त्यापासून लांब राहायचं. याला म्हणतात कन्सॉलिडेशन किंवा रेंज बाउंड असणं. एक्झॅक्ट याच्या अपोजिट मार्केट वर जात असेल त्याला काय म्हणू शकतो आपण, अप ट्रेंड. अप ट्रेंड म्हणू शकतो. सो अशा प्रकारे मार्केट वर जात असतं. आता अप ट्रेंड म्हणायचं कोणाला, जेव्हा हा जो आहे हा हायर हाय आहे आणि हा आहे हायर लो. परफेक्ट. हा असेल हायर हाय आणि हा असेल हायर लो. एक्झॅक्ट असे वर सुद्धा सगळे असणार आहेत, हायर हाय आणि हायर लो. जसं मार्केट आता हायर हाईज आणि हायर लोज बनवत वर जातं याचा अर्थ हा अप ट्रेंड आहे. तुम्ही असं काहीतरी बनलं म्हणून लगेच याला अप ट्रेंड नाही म्हणायचं, कारण हा प्रूव्हन बनायला पाहिजे. एकदा हायर हाय बनवला, नंतर हायर हाय बनवला, इथं थोडंसं खाली आला, मागचा लो यानं ब्रेक केलेला नाही. या केसमध्ये हा लो यानं ब्रेक केलेला नाही. पण जर असा वर जाऊन हा परत खाली येत असेल तर याला तुम्ही अप ट्रेंड म्हणू शकत नाही, कारण हा इथून जर याचे लो खाली ब्रेक करत असेल तर तो हायर हाईज फॉर्म करत नाही आहे आणि हायर लोज पण फॉर्म करत नाही. हा जर लो तुटला तर समजून जायचं हा अप ट्रेंड नाही. सो या केसमध्ये आपण याला अप ट्रेंड मानू शकतो. आता यामध्ये जसं तुम्ही म्हणालात स्टॉप लॉस जास्त हिट होण्याचे चान्सेस बिलकुल नाही आहेत, कारण एंट्री तुम्ही कुठेही घ्या. आता समजा इथं एंट्री घेतली, स्टॉप लॉस कुठे लावणार, इथे लावणार, करेक्ट. सो जर इथं तुम्ही एस एल लावला तर तो इथंही हिट होत नाही, इथं पण होत नाही, इथं पण होत नाही किंवा इथं पण होत नाही. सो या केसमध्ये तुम्ही मॅक्सिमम प्रॉफिट गेन करू शकता.
म्हणजे जर तुम्हाला वाटलं इथं एसएल आहे बरोबर, इथं प्राइस आहे समजा 100 रुपये, 100ला बाईंग झालं, 90 रुपयाला एसएल लावला, इथं 130 140 वगैरे जरी प्राइस असली तरी सुद्धा एवढं मोठं टार्गेट लावू शकता. जेव्हा मार्केट ट्रेंडी असतं तेव्हा मोठे प्रॉफिट मिळतात. जसं मी बऱ्याच वेळा तुम्हाला PNL दाखवतो. तर या केसमध्ये होतं काय की रिस्क मी 10 रुपयांची घेतली पण टार्गेट मी 40-50 रुपयांचं लावलं. म्हणजे यालाच म्हणतात 1:3, 1:4 किंवा 1:5. म्हणजे 10 रुपयांच्या बदल्यात मी 30 रुपये कमवतोय, 10 रुपयांच्या बदल्यात मी 40 रुपये कमवतोय, 10 रुपयांच्या बदल्यात मी 50 रुपये कमवतोय. याचा अर्थ समजून घ्या, जर तुम्ही 10 ट्रेड केले आणि 10 मधले 5 ट्रेड सक्सेसफुल झाले, 5 ट्रेड फेल गेले, तुम्ही टोटल प्रॉफिटमध्ये असणार की लॉसमध्ये? प्रॉफिट मध्ये असणार. Reason? टार्गेट 1:3, 1:4 किंवा 5 असणार. एक्झॅक्टली. सो जेव्हा तुम्ही 10 रुपयांनी लॉस घेणार ना तर 5 ट्रेडमध्ये टोटल लॉस तुमचा 50 रुपये असणार आहे. पण जर तुम्ही 50 रुपये प्रॉफिट कमवताय तर 5 25 म्हणजेच 250 रुपये तुम्ही प्रॉफिटमध्ये असणार आहे आणि लॉस असणार आहे फक्त 50 रुपये. म्हणून जेवढा तुमचा रिस्क टू रिवॉर्ड चांगला असतो तेवढं तुम्ही चांगले सक्सेसफुल आणि प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. हा झाला अप ट्रेंड. एक्झॅक्ट याच्या अपोजिट कुठला ट्रेंड असेल? डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट खाली येत असतं. जसं तो हायर हाईज बनवतो ना तसं तो काय बनवेल? हायर लो. हायर लोअर लो बनणार सर तो. करेक्ट. काय बनवेल? लोअर लो. लोअर लो. आणि हा काय असेल? लोअर हाय असेल तो. लोअर हाय असेल काय हायर लो असेल? लोअर हायच असणार सर. करेक्ट आहे. लोअर हाय असेल. असंच सेम लोअर लो बनेल, लोअर हाय असेल. करेक्ट. अशा प्रकारे मार्केट खाली येईल. पण जर समजा असं काही होत असेल तर या केसमध्ये समजून जायचं की ही ब्रेक झालेला आहे आणि इथून हा खाली येतोय. पण या केसमध्ये तुम्ही डिरेक्टली याला डाऊन ट्रेंड म्हणू शकत नाही कारण इथं थोडीशी गडबड झाली होती. परत हा खाली आला पण हा कंटिन्यू करत असेल तर ठीक आहे. अदरवाईज हा जर इथून परत वर शूट होत असेल तर गडबड आहे. मे बी हा लॉंगर टाइम फ्रेममध्ये कन्सॉलिडेशन दाखवू शकतो. हे तर मान्य. सो मला हे कळालं की या केसमध्ये जर मी शॉर्ट करत असेल, शॉर्ट करता येतं म्हणजे काय? शॉर्ट करणं म्हणजे सेल करणं. आपण पहिला सेल करू शकतो, नंतर बाय करायचं त्याला. बरोबर. सो पहिला सेल करता येतं का जर तुमच्याकडे स्टॉक नसेल तर? स्टॉक नसेल तर म्हणजे जर आपण इंट्राडे करतोय हां ओके, करता येतं का पहिला सेल? करता येतं ना. स्टॉक इक्विटी स्टॉक मध्ये करत असेल तर करता येणार ना. परफेक्ट आहे. सो जर इक्विटी स्टॉकमध्ये मी ट्रेड करत असेल तर मला पहिला सेल करता येतं. जर मला वाटत असेल हा स्टॉक आहे 100 रुपयावर, हा येणार 80 वर, बरोबर. जर मी याला बाय केलं तर गडबड होऊ शकते कारण माझा लॉस होईल. मी करणार याला सेल. मग माझ्याकडे जर स्टॉक नसेलच तर सेल करता येतो का? तर येतो. आता हा जसं खाली येईल तसं खाली आल्यानंतर मी बाय करणार आणि एक्झिट करणार. 20 रुपये मला यामध्ये प्रॉफिट असेल. पण जर समजा स्टॉक हा वर गेला तर काय होणार? लॉस होणार कारण मी पहिला सेल केलेला आहे. जर मी बाय केला असतं तर प्रॉफिट झाला असतं. पहिला सेल केलं म्हणून मार्केटने खाली येणं गरजेचं आहे. वर गेला असता तर लॉस होणार आहे. आता यामध्ये जर मी इथं कुठंतरी सेल केलं, एसएल कुठे लावणार? या हायला लावणार अप्रॉक्सिमेटली. इथं झालं सेल. इथून खाली सरळ मार्केट येतं. कुठल्याही प्रकारे माझ्या एसएल पर्यंत तो पोहोचत नाही. म्हणजे काय? अगेन माझा रिस्क टू रिवॉर्ड खूप मोठा झाला. म्हणजे मी इथून मोठे टार्गेट अचीव करू शकतो इथंपर्यंत. एसएल फक्त छोटा झाला. जसं मगाशी आपण एक्झाम्पल बघितलं 1:4, 5 पर्यंत मला इथं टार्गेट मिळतात आणि एसएल माझा छोटा होतो. यामध्ये माझे प्रॉफिट्स मोठे असतील आणि स्टॉप लॉस छोटे असतील. तर आता जसं तुम्ही म्हटलात ना की डाऊन ट्रेंड किंवा अप ट्रेंड, पण तो ओळखायचा कसा? म्हणजे चार्ट तर दिसतोय की तो वरती निघालाय, तो हायर हाय बनवतोय किंवा लोअर लो बनवतोय, ओके, पण त्याला टाइम फ्रेम काय असणार? म्हणजे डे फ्रेम वरती बघायचंय मग ठरवायचं तो अप ट्रेंड आहे की 1 आवर वरती ठरवायचंय, 1 डे वरती ठरवायचंय, कसं म्हणजे कसं चेक करायचं? करेक्ट. सो टाइम फ्रेम पण यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आता सिंपल आपण डायरेक्ट चार्टवर जाऊया. आता प्रॅक्टिकली आपण बघितलेलंच आहे. आता डेली टाइम फ्रेम आहे, सेम डेली टाइम फ्रेम मी घेऊन इकडे जातोय. सो या केसमध्ये क्लिअरली बघा, हे जे काही सुरू आहे याला काय म्हणाल? रेंज बाउंड किंवा कन्सॉलिडेशन म्हणू शकता. मार्केट कम्प्लिटली एका रेंजमध्ये आहे. पण याला थोडंसं अजून पुढे मी जर घेऊन गेलो तर हा शेप बघा. इथं मला क्लिअरली अप ट्रेंड डोळ्यांनी सुद्धा दिसतोय, बरोबर. आता हे तुम्ही छोट्या मोठ्या मूव पकडले तरी चालतील किंवा
अशा प्रकारे हा वर जातोय. हे पिक्चर एकदम असं परफेक्ट असेल असं बिलकुल नाही आहे. ओके. म्हणजे ज्या कॅन्डल्स आपण बनतो किंवा जे पॅटर्न्स आपण बघणार आहोत पुढे ते एकदम पिक्चर परफेक्ट असतील असं बिलकुल नाही आहे. म्हणजे हे थोडंसं अप अँड डाऊन इथं झालं, इथे एक मोठा शेप बनला, परत एक मोठा मूव आला, परत एक मोठा शेप, परत एक मोठा शेप, परत एक मोठा शेप, पण इथं एकदम छोट्या छोट्या मूव्ज होत्या. करेक्ट. सो याला आपण अप ट्रेंड म्हणणार आहोत. जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टिंग करता, जर समजा तुम्हाला लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष किंवा 2-3 महिन्यासाठी सुद्धा तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे, त्यावेळी तुम्ही बघणार डेली टाइम फ्रेममध्ये. टाइम फ्रेम काय असते? इथं ही जी कॅन्डल बनली आहे ना, ही कॅन्डल किती वेळाची आहे बरोबर, ही टाइम फ्रेम सांगते. जर मी याला 1 आवर केलं तर ही कॅन्डल किती वेळाची असेल? प्रत्येक कॅन्डल 1 तासाची. 1 तासाची. म्हणजे मार्केटमध्ये या ज्या सगळ्या मुवमेंट होणार आहेत, तर या पहिल्या तासामध्ये झालेली मुवमेंट, दुसऱ्या तासाची मुवमेंट, तिसऱ्या तासाची मुवमेंट, या प्रत्येक मुवमेंटची एक वेगळी कॅन्डल बनेल. करेक्ट. आणि या मल्टिपल कॅन्डल्स असतील पूर्ण दिवसाच्या. असंच तुम्ही मागं पण ट्रॅक करू शकता. आता सपोज मी करंट डेचं ट्रॅक करायचं ठरवलं. समजा 13 तारीख आहे आज, आपण ज्या दिवशी शूट घेतोय, आज आहे 13 तारीख. सो आज 13 तारखेमध्ये मार्केट ओपन झाल्यापासून क्लोज होईपर्यंत, ऍक्च्युली आता मार्केट क्लोज झालेलं आहे, आपण लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा ट्रेड करणार आहोत, पण आता मार्केट क्लोज आहे. या केसमध्ये या सगळ्या कॅन्डल 1-1 तासाच्या आहेत. बरोबर. हे तर बरोबर. आता या प्रत्येक कॅन्डलचा शेप वेगवेगळा आहे. आता जिथं मी तुम्हाला सांगितलं होतं ही डोजी कॅन्डल बनते, तेव्हा समजून जायचं मार्केट कन्फ्युजिंग स्टेजमध्ये. आता ही कॅन्डल जेव्हा बनते तेव्हा बघा येते मार्केट याच रेंजमध्ये राहिलेलं. तुम्हाला लगेच मोठी कॅन्डल यामध्ये दिसली का? नाही दिसली. कारण इथं कन्फ्युजन क्रिएट झालेलं असतं. सेम अगेन इथं सुद्धा डोजी आहे, परत मार्केट एकाच रेंजमध्ये, याच रेंजमध्ये अडकून पडलेलं आहे. इव्हन हा सुद्धा डोजी आहे. जेवढ्या डोजी बनतील तेवढं समजून जायचं मार्केटमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, प्रेशर आहे. आता सेम मी याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये कन्वर्ट करतो. जेव्हा मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये याला कन्वर्ट केलं तेव्हा एका दिवसामध्ये बघा किती साऱ्या कॅन्डल बनलेल्या आहेत. मग अशी आपण 13 तारखेचा सिनेरिओ बघितला होता, आहे 13 तारखेचा सिनेरिओ. इथून पासून इथंपर्यंत एवढ्या साऱ्या 5-5 मिनिटाच्या कॅन्डल या एका दिवसामध्ये बनलेल्या आहेत, या 5 मिनिटाच्या कॅन्डल्स आहेत. आता सेम इथं सुद्धा डोजी बनलेला होता पहिला, आणि त्यानंतर मार्केट रेंज बाउंड, परत एक मोठी कॅन्डल, परत डोजी बनला, परत मार्केट रेंज बाउंड. तर डोजीचा वापर करून ट्रेड कसं करायचं हे पण आपण बघणार आहोत. पण आता सुरुवातीला बघूयात की डोजी कुठे बनतो, कसा बनतो, आणि रेंज बाउंड मार्केट कसं असतं, अप ट्रेंड काय असतो आणि डाऊन ट्रेंड काय असतो. जेव्हा मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये येणार, याचा अर्थ मला इंट्राडे करायचं आहे. इंट्राडे म्हणजे सेम डेला बाय सेल करायचं. एक्झॅक्टली. मी आजच बाय करणार आणि आजच सेल करणार. मार्केटचा वेळ असतो 2:15 पासून 3:30 पर्यंत. सो या दरम्यानच मला बाय पण करायचं आहे, सेल पण करायचं आहे. अदरवाईज ब्रोकर आपली पोझिशन कट करतो. जर मी शॉर्टर टाइम फ्रेममध्ये ट्रेड करणार आहे तर मी डेली टाइम फ्रेम बघून काय उपयोग आहे का? तर नाही. मला तेवढ्याच शॉर्ट टाइम फ्रेममध्ये यायला पाहिजे. मी स्कॅल्पिंग करतो जास्त, तर मी एकदम शॉर्ट टाइम फ्रेममध्ये सगळ्या गोष्टी बघत असतो. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये मला 1 तासाच्या किंवा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जायला लागतच नाही. सो जर समजा मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये ऑब्झर्व केलं की मार्केटमध्ये मुवमेंट येऊ शकते, झालं असं, इथं एक डोजी कॅन्डल टाईप फॉर्मेशन झालं, ही कॅन्डल. करेक्ट. यानंतर एक डाऊन ट्रेंड तर होता. जेव्हा ही कॅन्डल ब्रेक करून वर जातं मार्केट, याचा अर्थ काय? अपसाइड प्रेशर येत आहे. कारण हे सिंपल लॉजिक लक्षात घ्या. डोजीचं याला रिलेट करू शकता स्प्रिंग बरोबर. ही स्प्रिंग आहे प्रेस केलेली. जर मी स्प्रिंग प्रेस केली आणि सोडून दिली, काय होणार? सोडल्यावर वरती ती बाउन्स बॅक वर अशी जोरात उडणार. राईट. सो या स्प्रिंगचा शेप असा होऊन जाईल. करेक्ट. सो इथं झालं असं की वरून सुद्धा याला प्रेस केलं गेलं, खालून सुद्धा प्रेस केलं गेलं, आणि जेव्हा एकटा कोणतरी विनर होतो, जसं मी मगाशी पण रस्सी खेचचं एक्झाम्पल, 2 जण इकडून इकडून ओढतात, इकडे 10 लोक आहेत, इकडे 10 लोक आहेत, ताकद सेम आहे, पण ज्या वेळेला इकडची 2 लोक निघून जातील ही रस्सी या बाजूला येणार. करेक्ट. सो इथं सुद्धा सेम आहे. जेव्हा या लेवल ब्रेक व्हायला लागतात ना, तेव्हा ज्यांनी पुट बाय करून ठेवलेलं आहे किंवा डाऊन साईड वाले ट्रेड आहेत, ज्यांनी शॉर्ट करून ठेवलेलं आहे, ते लोक घाबरणार की अरे मार्केट तर वर जात आहे. मग हे लोक आपला SL देऊन निघून जाणार. पण ज्या लोकांना मार्केट वर जाताना दिसत आहे ते लोक बाय करायला अजून तुटून पडणार. सो परिणामी मार्केट सरळ अप ट्रेंडमध्ये जात असतात. याला मल्टिपल कन्फर्मेशन, बऱ्याच गोष्टी आहेत, 1 बाय 1 सगळे आपण पुढे बघूयात. म्हणजे फक्त एवढंच बघून ट्रेड घेता येत नाही.
पण एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय की कशा प्रकारे आपण सायकोलॉजी ओळखू शकतो, की इथं एक प्रेशर तर आहे आणि हे प्रेशर ब्रेक पण झालेलं आहे. तर ह्या केसमध्ये मी इथं एंट्री घेणार, इथं छोटासा स्टॉप लॉस लावणार, इथं माझी एंट्री झाली आणि एवढं मोठं मला टार्गेट इथं मिळू शकतं. मग वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते. कोणी म्हणेल 1:1. इथं मी 100 रुपयांची रिस्क घेतोय ना, मी वर टार्गेट सुद्धा 100 रुपयांचा लावणार, मला 200-300 रुपये नको आहेत. काही लोक म्हणतील मला 1:2 पाहिजे, ते लोक इथंपर्यंत घेऊन जातील. काही जण म्हणतील 3 पाहिजे, ते इथंपर्यंत घेऊन जातील. सो प्रत्येकाचं व्हिजन वेगळं असेल, ट्रेड करण्याची स्ट्रॅटेजी स्टाईल पूर्णपणे वेगळी असेल आणि ते त्याप्रमाणे ट्रेड करतील. क्लिअर आहे इथंपर्यंत? अजून काही डाऊट आहे? नाही. तर कॅन्डलचा शेप ऑटोमॅटिकली चेंज होतो का? म्हणजे सपोज मी आज एखादी कॅन्डल चेक केली 1 hour फ्रेम मध्ये आणि उद्या जाऊन जर परत मला ते चेक करायचं, तिचा शेप बदललेला असेल की ते ॲज इट इज राहणार? बिलकुल नाही बदलणार. आता जर सेम टाइम फ्रेम मध्ये मी बघतोय, म्हणजेच समजा आपण 13 तारखेला ही कॅन्डल ऑब्झर्व केली, बरोबर. 13 तारखेला याच वेळेला शेप याचा सेम असा असणार आहे. जरी मी 14 तारखेला आलो आणि मी बघितलं, त्या दिवशी त्या वेळची कॅन्डल कशी आहे अशीच दिसणार. पण जर मी टाइम फ्रेम चेंज केली, आता फॉर एक्झाम्पल इथं टाइम सुद्धा बघूया. 13 तारखेला ही वेळ आहे 10 वाजता, बरोबर. सो मी याला 10 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये चेंज केलं. सेम जाऊयात आपण 13 तारखेला. मला वाटतं 13 तारीख इथं आहे, 10 वाजता मला बघायचं आहे, करेक्ट. ही आहे 10 वाजताची कॅन्डल, ओके, करेक्ट. सो मगाशी जो शेप होता तो शेप तुम्हाला इथं दिसणार नाही, कारण पहिल्या 5 मिनिटात अशी मुवमेंट आली. त्यामुळे तुम्हाला याला जर ड्रॉ करता आलं तर तुम्ही असं ड्रॉ कराल, करेक्ट. पण नंतर जेव्हा याला 10 मिनिटामध्ये मी बघितलं, ही पहिली मूव तर झालीच, पण यानंतर हे असं काहीतरी होऊन इथं क्लोज झालं असणार आहे, राईट. मग या केसमध्ये मी इथं ओपन झाला, इथं क्लोज झाला, मी याला जर जॉईन केलं तर ही सेम अशी कॅन्डल बनणार आहे, छोटी शॅडो आणि छोटी वर शॅडो. हा हाय झाला आणि हा याचा लो झाला. म्हणजे वेळेनुसार याचा शेप बदलतो. कदाचित पुढच्या 5 मिनिटात फक्त मार्केट अचानक वर गेला आणि परत आहे असं आलं तर याची शॅडो फक्त खूप मोठी बनेल. जर मी अजून यात 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास वाढवला तर जशी तशी मुवमेंट असेल तशी तशी कॅन्डलची साईज, त्याचा शेप चेंज होत जाणार आहे. क्लिअर? मग हे फाइंड करायला सर डिफिकल्ट जाणार ना, टाइम नुसार जर ती कॅन्डलचा शेप चेंज होते, मग ओळखायचं कसं ती दोजीच कॅन्डल आहे का अजून कुठले, कसं कळणार ते? एक्झॅक्टली. आता बघा, सिम्पल लॉजिक आहे. मी जर इन्व्हेस्टिंग करतोय, स्विंग ट्रेड करू शकता. स्विंग ट्रेड म्हणजे आज बाय करणार, काही दिवसांनी सेल करणार. हे किती वेळासाठी कराल तुम्ही? कदाचित 4 दिवस, 5 दिवस, 1 महिना पण असू शकतं, हे तर मान्य आहे. आता हे तुम्ही जर 5 मिनिटात बघून ठरवलं की मार्केट वर जाणार आहे, बरोबर आहे, ज्या टाइम फ्रेम मध्ये बघताय त्याच टाइम फ्रेम मध्ये मुवमेंट येऊ शकतात. म्हणजे सांगतो, मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघतोय की इथून मार्केट वर जाऊ शकतं, गेलं ना वर, पण परत खाली आलं. म्हणजे ती स्पेसिफिक मूव त्या स्पेसिफिक टाइम फ्रेम नुसार तेवढी अप अँड डाऊनची मुवमेंट येत असते. कळालं मी काय म्हणतोय? जर समजा तुम्ही याला डेली टाइम फ्रेम मध्ये चेंज करून ठेवलं, परत एकदा जातोय मी डेली टाइम फ्रेमवर. डेली टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघितला, हा झोन पूर्ण रेंज बाउंड झोन होता. जर मला इथं स्विंग ट्रेड करायला तुम्ही सांगितला तर मी इथं ट्रेड घेणार नाही. का? तर मार्केट रेंज बाउंड आहे. कुठेही प्रॉपर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देऊन अप अँड डाऊन तो होत नाहीये. ट्रेड घेणार का? नाही घेणार. म्हणजे एप्रिल महिन्यापासून मे महिन्यापर्यंत 1 महिना मार्केट रेंज बाउंड होतं. पण यालाच मी जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये कन्वर्ट केलं, परत जाऊयात आपण एप्रिल महिन्यापासून मे महिन्यापर्यंत. इथं बघा, हा मे महिना आहे, आपण एप्रिलमध्ये जाऊ. एक्झॅक्टली 22 एप्रिल डाऊन जात आहे मार्केट, इथं मार्केट वर जात आहे. जर मला क्लिअरली इथं डोजी दिसतोय बघा, परत एकदा आपण डोजीवर थोडासा रिसर्च केला होता म्हणून वारंवार मी डोजी दाखवतोय. बाकी भरपूर साऱ्या वेगवेगळ्या शेपच्या कॅन्डल असतात, त्याप्रमाणे त्यांचा बारसं पण केलेलं ऑलरेडी आहे. म्हणजे याला जर आपण डोजी म्हणतोय तर कोणाला आपण शूटिंग स्टार म्हणणार, मॉर्निंग स्टार म्हणणार, इव्हनिंग स्टार म्हणणार. वेगवेगळे कॅन्डलस्टिक पॅटर्न, वेगवेगळ्या कॅन्डल्स बनत असतात. मोरुबुजू कॅन्डल असते जी अशी प्लेन कॅन्डल बनते, खूप मोठी कॅन्डल. दिस इज कॉल्ड मोरुबुजू कॅन्डल. अगेन बॅक टू द पॉइंट, हा डोजी कॅन्डल आहे, मार्केट डाऊन आहे, डोजी बनलेला आहे, इथून परत मार्केट अपसाइड जातं. जर समजा मी इंट्राडे ट्रेड करतोय, इथं मी पैसे कमवू शकतो ना. पण जर मी डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर मार्केट रेंज बाउंड होतं. कारण डेली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा मी ट्रेड करतो तेव्हा माझे टार्गेट पण मोठे असतात. इंट्राडे जेव्हा मी करतो या केसमध्ये माझे टार्गेट छोटे असतात. जर समजा तुम्ही स्विंग ट्रेड करताय तर 5% टार्गेट ठेवाल, 10% ठेवाल, 20% ठेवाल.
जे काय असेल ते डिपेंड ऑन दी सिच्युएशन. पण इंट्राडेमध्ये तुम्ही 5% टार्गेट ठेवणार का हो? नाही ठेवणार, कारण एवढी मोठी मूव शक्यतो स्टॉकमध्ये येत नाही. हार्डली 1% मूव इंट्राडेमध्ये येत असते. त्यामुळे मोठ्या मूव्स इंट्राडेमध्ये येत नाहीत. म्हणजे तुम्ही 10% एका दिवसात कमवतो म्हटलं तर प्रत्येकाने मोठ्या स्टॉकमध्ये पॉसिबल नसतं. काही स्टॉक पेनी स्टॉक असतात, छोटे स्टॉक असतात, किंवा अचानक न्यूज आली तर तो स्टॉक मूव्ह करतो. आता रिसेंटली टाटा मोटरमध्ये 10% ऑलमोस्ट मूव्ह आली होती एका दिवसामध्ये, पण जनरली तेवढी येते का? कधीच नाही येत. सो मला वाटतं ते खूप वर्षानंतर पहिल्यांदा एवढा स्टॉक मूव्ह झाला होता तो. आता जर मी ठरवलं इंट्राडे करणार आहे तर मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्येच मी हा ट्रेड घेणार, प्रॉफिट होणार मला, संपला विषय. पण जर मी मोठ्या टाइम फ्रेममध्ये बघितलं आणि स्विंग करणार असेल तर मोठ्या टाइम फ्रेममध्ये मला क्लिअरली कळेल की मुवमेंट नाही आहे आणि मी इथं या झोनमध्ये ट्रेडिंग करणार नाही फॉर स्विंग ट्रेड. इंट्राडे करू शकता. करेक्ट. आणखीन एक प्रश्न होता सर, ट्रेडिंग मध्ये सर सपोर्ट आणि रेजिस्टन्स पण चेक केलं जातं ना, मग ते कसं करायचं? सपोर्ट रेजिस्टन्स. बरोबर. सपोर्ट म्हणजे काय? आपण कोणाला तरी म्हणतो ना जवळच्या लोकांना की मला सपोर्ट कर, मदत कर. तर या केसमध्ये होतं असं की जेव्हा एखादा स्टॉक मूव्ह करत असतो, याला थोडंसं मी साईडला घेऊन जातो. एक लेवल आहे, समजा ही लेवल आहे, ओके, मार्केटमध्ये मुवमेंट सुरू आहे. हा इथे येतो, परत वर, परत अपडाऊन करतो, परत इथे येतो, परत वर, परत इथे येतो, परत खाली येतो, परत वर जातो. ही जी लेवल आहे ही लेवल बनली सपोर्ट लेवल, कारण मल्टिपल वेळेला मार्केट इथं येतं. आता ह्याचं सायकोलॉजिकल रिझन पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा इथं मार्केट येतं ना तेव्हा बायर लोकांना वाटतं की इथून मार्केट वर जाऊ शकतं आणि ही सगळ्यात स्वस्त प्राइस आहे. कळतंय? म्हणजे जर आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो आणि मला शर्ट बाय करायचं आहे, समजा हा शर्ट बाय करायचा आहे, आता हा US पोलोचा शर्ट आहे, फॉर एक्झाम्पल डिस्काउंट लागलाय 50%. जनरली या ब्रँडला कधी एवढा डिस्काउंट नसतो, पण 50% डिस्काउंट आला म्हटल्यानंतर मी पळत जाणार. आता त्यानंतर पण मी कपडे घालणार आहे का बंद करणार आहे? घालणारच आहे. मग कधी 10% मिळेल, कधी 5% मिळेल, कधी मिळणार पण नाही, मी घेणार. पण परत जेव्हा 50% डिस्काउंट येणार मी पळत जाणार. भले मला त्यावेळी बरोबर त्या दिवशी गरज नसेल आणि माझा काही प्लॅन पण नसेल, पण जेव्हा मला मेसेज येईल की 50% डिस्काउंट आहे मी जाणार. हे तर मान्य आहे. सो परत डिस्काउंट कुठे आला? इथे आला. परत डिस्काउंट कधी आला? इथे आला. तसं प्रत्येकाच्या जीवनात असतं. फॉर एक्झाम्पल गृहिणी असतील काही, त्यांना माहिती आहे की तांदूळ 80 रुपयांनी असतं आणि बरोबर आत्ता 70 रुपयांनी मिळत आहे, जास्त घेऊन ठेवणार. करेक्ट. किंवा कुठल्याही XYZ गोष्टीमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही दैनंदिन जीवनातली गोष्ट जेव्हा स्वस्त मिळते आपण एक्स्ट्रा घेऊन ठेवतो. ती सेम गोष्ट इथं होते आणि मल्टिपल वेळेला आपल्याला पण तेच वाटतं की अरे हा XYZ स्टॉक आहे ना, हा 1000ला आला की इथून तो वर जाईल, कारण 1000 म्हणजे स्वस्त आहे. परत तो 1200ला जातो, म्हणजे हा बरोबर इथं सपोर्ट घेतो आणि परत वर जातो. सपोर्ट कधी स्टॉक नाही घेत, आपण त्याला सपोर्ट देतो. तुम्ही द्या, आम्ही द्या, कोणी द्या. इथं बायर येतात, जास्त बाईंग होतं म्हणून हा इथून वर जातो. एक्झॅक्टली याच्या अपोजिट काय असतं? रेजिस्टन्स. रेजिस्टन्स काय करतो? मार्केटला रेजिस्ट करतो. म्हणजे एखादा स्टॉक वर जातो, इथून बरोबर खाली, परत सेम वर जातो, परत खाली, परत वर जातो आणि इथून खाली. सो इथं तुम्हाला मल्टिपल टचेस पाहायला मिळतात. कधीही सपोर्ट रेजिस्टन्स बरोबर तुम्ही लाईन ड्रॉ करताय आणि परफेक्टली इथं टच झालाय आणि दुसरीकडे कुठे टच होत नाही, असं होत नाही. थोडंसं अप अँड डाऊन असतं, याच्या शॅडो किंवा थोडीशी कॅन्डल वर खाली होते, एकदम परफेक्ट सपोर्ट लाईन ड्रॉ होणार नाहीये. ते मी प्रॅक्टिकली पण तुम्हाला दाखवतो. इथून हा बरोबर खाली आला, इथं पण सेम खाली आला, इथं पण सेम खाली आला. होतं काय यामध्ये लक्षात घ्या. बरेच लोक शेतकरी असतील, तुम्ही कापूस शेतामध्ये लावला असेल, कुठलंही पीक तुम्ही घेतलं असेल, प्रत्येक पिकाची काहीतरी व्हॅल्यू आहे. मला वाटतं माझ्या कापसाचा रेट 10,000 रुपये आहे. आता ज्यावेळी तो 8,000 असेल, मी विकणार का? नाही. 9,000 झाला, विकणार का? नाही. 10,000 झाल्यावर मी विकून टाकेल. बरोबर. इथून पुढे दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याचं पीक आलं, त्याच्या सुद्धा डोक्यात आहे 10,000, बाकीच्यांचा 8-9,000 पण असणारच आहे. जो 8,000 आहे तो इथं विकेल, 9,000 वाला इथं विकेल, 9,500 वाला इथं विकेल. जसं हा 10,000ला पोहोचेल परत इथं बरेच लोक विकतील आणि त्यामुळे याची प्राइस खाली येणार आहे. सप्लाय आणि डिमांडचा हा सगळा खेळ आहे. जसं आता आंब्याचा सीझन सुरू आहे, जसं सुरुवातीला आंब्याचे रेट 2,000, 3,000, 5,000, परत हळूहळू डाऊन होत 500 रुपये, 200 रुपये, आता हार्डली 100-150 रुपयाला पण मिळतील. जसं पाऊस चालू होईल रेट क्लिअरली डाऊन होणार आहे. सो यावरून मला हे कळालं की सप्लाय आणि डिमांडमुळे अपडाऊन होत असतं आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स बनत असतात. सो प्रत्येक स्टॉकची एक स्टाईल असते.
ओके. आपण म्हणतो ना माझी एक बोलण्याची स्टाईल आहे, प्रेझेंट करण्याची स्टाईल आहे, तशी तुमची पण बोलण्याची स्टाईल आहे, वागण्याची स्टाईल आहे. तशी प्रत्येक व्यक्तीची एक युनिक स्टाईल असते, तशी प्रत्येक स्टॉकची पण एक स्टाईल असते. प्रत्येक स्टॉक आपापल्या स्टाईलनुसार चालत असतो. मग याचं रिझन काय? माहित नाही. प्रत्येक स्टॉकमध्ये मोठा जो इन्व्हेस्टर असतो ओके. तो एकटा असेल असं नाहीये. 50 लोक असू शकतात, हजारो लोक किंवा लाखो लोक असू शकतात. मला वाटतं रिलायन्स याच्यापेक्षा वर जाणारच नाही, हा हायेस्ट लेवलला आहे. मग असं मॅक्सिमम लोकांना वाटत असेल, त्यामुळे ती लेवल तो तोडून वर जाऊ शकत नाही. ओके. बरोबर. यामध्ये करोडो लोकांना वाटतं की आपण रिलायन्समध्येच काम करूया, म्हणून त्यामध्ये व्हॉलॅटिलिटी असते. ओके. एखादा छोटा स्टॉक आहे, त्यात मॅक्सिमम लोकांना त्याच्याबद्दल अवेअरनेसच नाही आहे, तो फ्लॅट असतो, त्याच्यामध्ये मुवमेंट नसते. अचानक आली तर एकदम स्पाईक येते, नाहीतर परत थंड असतो. यावरून काय कळतं की त्या स्टॉकची ती स्टाईल आहे, ती स्टाईल ओळखून तो आपल्याबरोबर मॅच होतो का बघायला पाहिजे. कळतंय ना? कारण मी रणबीर सिंग सारखे कपडे घालून बसलोय काय ते नाही, तर फॉर्मल का घालून बसलोय याचं रिझन आहे की मला काय सूट होतं मला माहिती आहे. करेक्ट. सो माझ्या ट्रेडिंग स्टाईलला मला कोणते स्टॉक सूट होतात किंवा माझ्या स्ट्रॅटेजीला कुठले स्टॉक सूट होतात हे बघायला पाहिजे. आता समजा 5,000 स्टॉक आहेत, तुम्ही 5,000 स्टॉकमध्ये ट्रेड करणार आहात का? नाही. बिलकुल नाही. तर त्यामधले काही 100 स्टॉक तुम्ही निवडले, त्याच्यामध्ये तुमची स्ट्रॅटेजी टेस्ट करून बघितली. जर त्यामध्ये चांगले रिझल्ट येत असतील तर तुम्ही त्या स्टॉकमध्ये ट्रेड करणार. सो मी 100 स्टॉकना परत नॅरो डाऊन करत करत 10 स्टॉकवर आलो आणि मी ठरवलं की या 10 स्टॉकमध्ये माझी ॲक्युरेसी चांगली. पहिला मी काय केलं, 100 स्टॉकमध्ये टेस्टिंग तर केलं, पण त्यातल्या 40 स्टॉकमध्ये माझी ॲक्युरेसी 50% होती. उरलेल्या 10 स्टॉकमध्ये माझी ॲक्युरेसी 70% होती. परत 10 स्टॉकमध्ये 80%, परत 10 स्टॉकमध्ये 90%. मी त्या 50% ॲक्युरेसीवाल्या स्टॉकवर ट्रेड करणार का? नाही. का? तर माझी ॲक्युरेसी इथं जास्त आहे, म्हणून मी हे 10 स्टॉक निवडले आणि यामध्ये मी काम करणार. सो आता समजा मला वाटतं माझी रिलायन्समध्ये ॲक्युरेसी चांगली आहे. बाय द वे पर्सनली मला विचाराल तर सगळ्यात खराब ॲक्युरेसी माझी रिलायन्समध्ये. खूप सारा पैसा मी सुरुवातीला घालवून बसलोय, त्यामुळे मी कधी रिलायन्समध्ये ट्रेड करत नाही. ओके. हे सुद्धा माहिती पाहिजे की माझी स्ट्रॅटेजी कुठं चांगली चालत नाही तर रिलायन्समध्ये चालत नाही, मी वापरणं बंद केलेलं आहे. आता इथं बघा सपोर्ट आणि रेजिस्टन्स अशीच लाईन असेल असं नाही आहे. इथं बघा हा एक अशा प्रकारे हा रेजिस्टन्स घेतोय. मल्टिपल वेळेला मार्केटने इथं जाण्याचा प्रयत्न केला, पण टच करून तो परत खाली येतो आणि ही लेवल त्याला तो तोडू देत नाही. याचा अर्थ इथे एक लाईन अशी बनते. याला आपण काय म्हणणार, सपोर्ट की रेजिस्टन्स? रेजिस्टन्स. करेक्ट. जिथं धडकून तो खाली येतो तो असतो रेजिस्टन्स, पण इथं या लेवलला तो सपोर्ट घेतोय. करेक्ट. आता प्रत्येकाची नजर वेगळी असते, त्याप्रमाणे सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लाईन प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. कोणी म्हणेल मी असा ड्रॉ करेन याला. ओके. सपोर्ट हा एक चॅनल ड्रॉ होईल. जोपर्यंत मार्केट इथं येऊनच सपोर्ट घेतो तोपर्यंत मी सपोर्ट मानेन. इथं सपोर्ट आहे, परत इथं सपोर्ट आहे, पण जेव्हा याला तो तोडेल तेव्हा मी समजेन सपोर्ट तुटला आणि मार्केट इथून खाली जाऊ शकतं. जसं मी स्प्रिंगचं एक्झाम्पल दिलं होतं ना, कॉम्प्रेस झालेली स्प्रिंग, आणि जेव्हा आपण याला सोडतो ही झाली सुटलेली स्प्रिंग. वारंवार धडकून सुद्धा हा पडला नाही खाली, पण जेव्हा पडतो ना एकदम फास्ट खाली जातो. क्लिअर. सपोर्ट आणि रेजिस्टन्स मॅटर करतात. आता जर तुम्ही लेवल्स बघितले, अजूनही दाखवतो मी पुढे. इथं एक लेवल अशी ड्रॉ होते. आता जेव्हा हा ब्रेक करतो ना तेव्हा फास्ट ब्रेक करतो. असं तुम्ही डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा बघू शकता. हे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मी दाखवतोय. इफ यू वॉन्ट टू ट्रेड इन डेली कॅन्डल, तुम्ही याला डेली कॅन्डल मध्ये स्विच करू शकता आणि डेली कॅन्डल मध्ये सुद्धा आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता करंट सिनॅरिओ आहे, आम्ही कुठल्याही प्रकारे रिकमेंडेशन देत नाही कोणाला, पण मी एक अशी लाईन ड्रॉ करून ठेवली सपोज, किंवा मला वाटलं फक्त बॉडीला जॉईन करायचं आहे, मी बॉडीला जॉईन करून अशी एक लाईन ड्रॉ केली. जेव्हा मला यामध्ये हेल्दी ब्रेकआउट दिसेल, एक चांगली अशी कॅन्डल बनेल, त्यावेळी मला कळेल की आता ब्रेकआउट होतोय, इथं मार्केट वर जाऊ शकतं. आता सध्या सिच्युएशन इलेक्शनची आहे. इलेक्शनमध्ये काही होऊ शकतं, कोणीतरी निवडून येईल, कोणीतरी पडेल, तो निवडून आला तर मार्केट वर जाईल, तो निवडून आला तर मार्केट खाली जाईल, काही होऊ शकतं. मेजॉरिटी आली नाही तर मार्केट वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करेल. मे बी इथून जर ब्रेकआउट झाला चांगला तर मार्केट सलग वर जाऊ शकतं आणि या केसमध्ये मी चांगल्या प्रकारे बाईंग करून प्रॉफिट कमवू शकतो की नाही? ऑब्व्हियसली कमवू शकतो. सो जेव्हा जेव्हा चांगले ब्रेकआउट्स होतात तेव्हा तेव्हा मोठे टार्गेट मिळतात. याला आपण बॅक टेस्टही करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं मी एक लाईन ड्रॉ करतोय. इथून होत नाही, मी हे पॉइंट्स जॉईन करेन. करेक्ट.
हे छोटे छोटे पॉईंट मी जॉईन केले. मल्टिपल वेळेला मार्केटनी याला टच केलेलं आहे. सेम याच्या खाली सुद्धा एक इथं लाईन ड्रॉ करू शकतो मी अशी. करेक्ट. हा एक झोन बनला. म्हणजे मला माहित नाही मार्केट वर जाईल की खाली जाईल. इथं तुम्हाला माहित होतं का आधी मार्केट वर जाणार की खाली जाणार? हा क्लिअरली डाऊन ट्रेंड आहे. हा ट्रेंड कंटिन्यू तरी आहे. इथं होऊ काय शकतं, मल्टिपल गोष्टी होऊ शकतात. तुम्ही इथं सेल करणार, खाली आल्यानंतर बाय करणार. हा सपोर्ट झाला, थोडासा वर गेला, इथं रेजिस्टन्स घेतोय मी, एक्झिट करणार. परत खाली सपोर्ट आला, एंट्री घेतली, परत वर गेला, एक्झिट केलं. पण जे लोक इंट्राडे नाही करत, स्विंग करतात, त्या लोकांसाठी इथं ब्रेकआउट झाला. या ब्रेकआउटला मी करणार बाय आणि इथून हा सलग वर जातोय. सो याला म्हणतात सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा वापर करून ट्रेड घेणं. मल्टिपल प्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स बनतात. फक्त स्ट्रेट लाईन ड्रॉ केली म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स असं बिलकुल होत नाही. सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्ही असाही ड्रॉ करू शकता. सपोज तुम्हाला वाटतं की मार्केट या चॅनलमध्ये सपोर्ट घेतोय, हा जो झोन आहे हा सपोर्ट झोन आहे आणि एक्झॅक्टली हा एक चॅनल इथं बनतोय, यामध्ये सुद्धा मल्टिपल टचेस आहेत. सो या झोनमध्ये बिलकुल मी ट्रेड घेऊ शकतो. पण जेव्हा याचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होईल तेव्हा मी अगेन दुसरा ट्रेड घेणार आहे, ब्रेकआउटचा किंवा ब्रेकडाऊनचा. याला मी पुढे एक्सटेंड केलं बघा. याच झोनमध्ये परत त्यानं रेजिस्टन्स फेस केला, परत तो खाली येतोय. जेव्हा याचा ब्रेकआउट झाला, हेल्दी ब्रेकआउट, आणि कधीही ब्रेकआउटला ट्रेड करताना एक सगळ्यांना मी रिकमेंड करेन, ही महत्त्वाची गोष्ट आहे, ब्रेकआउट झाला आणि परत जर टेस्ट करून वर जात असेल तरच इथं ट्रेड घ्या. मी एन शेपला भरपूर महत्त्व देतोय. बऱ्याच लोकांना माहिती असेल ज्याने माझा कोर्स वगैरे केला असेल. जर तुम्हाला करायचं असेल तर इथं नंबर आहे, कॉल करा. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, तुम्ही जॉईन करू शकता कोर्स. डिटेल इन्फॉर्मेशन आणि खूप डीप लेवलला सायकोलॉजिकल नॉलेज आम्ही त्या कोर्सेसमध्ये प्रोव्हाइड करतोय. ऑनलाईन आणि ऑफलाईन कुठली बॅच तुम्ही जॉईन करू शकता माहिती घेऊन. सो जेव्हा जेव्हा रिटेस्ट होता आणि इथून वर जातो, होतं काय, इथून सुद्धा हा जरा वर गेलाच ना, मग याचा अर्थ मी बाय करणार का? तर नाही. केलं असतं तर तुम्हाला लॉस झाला असता. सो कधीही ब्रेकआउटवर ट्रेड करताना मार्केटला वर जाऊ द्यायचं, परत रिटेस्ट करू द्यायचं. इथं जर त्यानं सपोर्ट घेतला, कारण खालून जर बघितला हा रेजिस्टन्स आहे, हाच रेजिस्टन्स वर गेल्यानंतर या लेवल पासून तो सपोर्टचं काम करतो. बरोबर. इथं त्यानं सपोर्ट घेतला आणि सपोर्ट पासून तो वर जातोय. याचा अर्थ मी इथं बाय करणार आणि इथून हा याची रॅली कंटिन्यू करणार आहे. म्हणजे जोपर्यंत प्रॉपर इथं एन शेप बनत नाही, हा एन शेप आहे ना, तोपर्यंत ट्रेड घ्यायचा नाही. म्हणजे जे जे फेक ब्रेकआउट असतात, बरेच कमेंट येतात मला, सर फेक ब्रेकआउट कसा ओळखायचा, फेक ब्रेकआउट आला तर आपले लॉसेस होतात, मग त्यापासून वाचायचं कसं? आहे ना एक्सपिरियन्स? करेक्ट. फेक ब्रेकआउटला बऱ्याच वेळेला सामोरं जावं लागलं असतं. बरोबर. सो हे फेक ब्रेकआउट पासून आपण अशा प्रकारे वाचू शकतो. सेम मी सपोर्ट ड्रॉ केला. आता इथं असा सपोर्ट ड्रॉ केला म्हणून सेम इथं बॉक्स जॉईन करायची गरज नाही आहे. मला वाटलं की इथून अशा प्रकारे एक ट्रेंड लाईन बनते, मी ड्रॉ केली. आता या ट्रेंड लाईनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर सेम सेटअप बघा. अप ट्रेंड आला, इथं जर तुम्ही एंट्री घेतली असते ना, परत मार्केट फिरून खाली आहे, या केसमध्ये तुम्हाला लॉस झाला असता. स्टॉप लॉस देऊन तुम्ही बाहेर पडला असता, कारण इथं कुठेतरी स्टॉप लॉस लावला असता, इथं लावला असता, तो सुद्धा हिट झाला असता. पण आपण काय ठरवलंय, एन शेप बनायला पाहिजे. मार्केट ब्रेकआउट, शेप बनला, वर जातोय, इथं कुठेही मी एंट्री घेऊ शकतो आणि इथून मला चांगल्या मूव्ज मिळतात आणि त्या मी कॅप्चर करू शकतो. छोटासा स्टॉप लॉस इथं, एकदम छोटा स्टॉप लॉस, हाच स्टॉप लॉस ठेवायचा. इथं एंट्री 1:2, 3, 4 पर्यंत टार्गेट इझिली मिळतात. मी म्हणेन 1:3, 4 ला जाण्यापेक्षा 1:2 जरी तुम्हाला कॅप्चर करता आलं, मोर दॅन 1:1 जर कॅप्चर करता आलं तरी सुद्धा इनफ आहे. ही स्ट्रॅटेजी आपण स्विंग ट्रेडला वापरू शकतो. तर जो स्टॉप लॉस तुम्ही सेट करताय, म्हणजे सपोज एन शेप आपण चेक करणार ना. करेक्ट. मग जो आधीचा जो रेजिस्टन्स होता तो तिथे सपोर्ट बनणार. स्टॉप लॉस सपोर्ट झोनला ठेवायचे का? सपोर्टच्या इथे आपला स्टॉप लॉस नाही, तसं म्हणता येणार नाही. कारण बघ, पहिला एक तर ब्रेकआउट मी बघितला, पण हा फेक ब्रेकआउट असू शकतो म्हणून मी एंट्री घेणार नाही. मी नियम काय बनवला, जोपर्यंत तो सपोर्ट घेणार नाही तोपर्यंत मी एंट्री घेणार नाही. पहिला तर याने इथं सपोर्ट घेतला, सपोर्ट घेऊन तो वर जातोय, म्हणजे माझा एन शेप पण बनला. इथला मी स्विंग लो घेणार. आता हा पण लो आहे, हा पण लो आहे, पण नेमका लो घ्यायचा कोणता, जो लोअर लो असेल, सगळ्यात लोएस्ट लो. मग हा का नाही, तर हा खूप मोठा असेल, पॉसिबलच नाही आहे. सो मी या शेप मधला लो कुठला आहे तो पकडणार आणि तो लो घेणार. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की हा पिक्चर परफेक्ट एन शेप बनेल, बघा इथं एन झाला आणि हा इथून वर जायला पाहिजे, नाही जाणार. म्हणजेच एक प्रॉपर जोपर्यंत असा
शेप व्यवस्थित दिसणार नाही तोपर्यंत एंट्री घ्यायची नाही. मार्केट वर जाताना दिसायला पाहिजे आणि याचा हाय ब्रेक झाला की अजून क्वांटिटी ऍड करायच्या, तिथून एक चांगली रॅली आपल्याला मिळू शकते. हे सिम्पल लॉजिक याच्यामध्ये. कळालं? परफेक्ट एन शेप तुम्हाला मिळणार नाही की असाच एन बनलाय लगेच इथून वर जातोय, असं होणार नाही. हे खूप कमी वेळेला होतं. पण जेव्हा जेव्हा हे प्रॉपर एन शेपनी कन्फर्मेशन घेऊन तुम्ही ट्रेड घेताना तेव्हा चांगलं प्रॉफिट मॅक्सिमम वेळेला होतं. सेम इथं ड्रॉ करू शकतो आपण. करेक्ट. एक चांगला ब्रेकआउट हेल्दी झालेला इथं. सेम ब्रेकआउट झाल्यानंतर बघा इथं काय झालं. थोडं झूम करतोय मी. एंट्री कुठे येणार? तिथे इथे ना. करेक्ट. ब्रेकआउट रिटेस्ट करून मार्केट वर जातं. सो मी एंट्री या लेवलला घेणार. इथं माझं बाईंग होणार. स्टॉप लॉस कुठे येईल? स्टॉप लॉस माझा तर ग्रीन कॅन्डलच्या खाली. परफेक्ट. हा असेल माझा एस एल. सो अशा प्रकारे तुम्ही स्विंग ट्रेडही करू शकता. आता यामध्ये एंट्री कशी घेणार तुम्ही? कॅशमध्ये घेऊ शकता, ऑप्शनमध्ये बाय करू शकता, फ्युचर्समध्ये पण बाय करू शकता. आता फ्युचर्स ऑप्शन्स हे काय असतं, त्यामध्ये कसं ट्रेड करायचं असतो, त्याचे बेसिक्स काय आहेत, त्यातून पुढे जाऊन ॲडव्हान्स काय काय असतं, हे सगळं आपण 1 बाय 1 पुढच्या सिरीजमध्ये घेऊयात. राईट. सो तुम्हाला सुद्धा जे डाऊट्स असतील मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जे काही डाऊट्स असतील ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करेन. जे जे तुम्हाला अजून इथल्या पुढच्या सिरीजमध्ये शिकत जायचं आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि ही सिरीज बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, सलमाचाही सपोर्ट आपल्याला मिळतोय, त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकू शकताय. मॅक्सिमम सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, तर मला कळेल की तुम्हाला ही सिरीज आवडतीये. कारण जोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही तोपर्यंत कळणार कसं. त्यामुळे शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असंच चांगलं आमच्यावर प्रेम पुढेही ठेवा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.